काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ॲस्ट्रो राशी वास्तू तथास्तु बाय आचार्य लेस चॅनलवर, जिथे आम्ही तुम्हाला देतो ज्योतिषशास्त्राशी संबंधित उपयुक्त माहिती. आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या लोकांच्या स्वभावाबद्दल. मेष राशी आणि शनी 7.5चा पहिला चरण याबद्दल आपण बोलणार आहोत, जो की 29 मार्च 2025 पासून मेष राशीला शनीची 7.5 लागलेली आहे. जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या कोणाची राशी मेष असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम पहिल्या याच्यात बघूया आपण की मेष राशीचा स्वभाव कसा असतो. मेष राशीचे लोक आगीसारखे असतात. याचा ग्रह स्वामी मंगळ आहे. त्यामुळे हे अत्यंत धैर्यवान, धडाडीचे, आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि ऊर्जा यांनी भरलेले मनुष्य जे आहेत ते मेष राशीचे असतात. मेष राशींचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावामुळे ओळखले जातात. जेव्हा मित्राला, नातेवाईकाला आपली आवश्यकता भासते तेव्हा आपण मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील जडलेली असते, कारण मंगळ त्यांचा अधिष्ठाता असतो. मेष राशीचे लोक काटेकोर आरेखनांसाठीही प्रसिद्ध असतात किंवा ओळखले जातात. या राशीतील व्यक्ती ही आत्मनिर्भर असते. महत्वाची वैशिष्ट्य सांगायची ठरली मेष राशीबद्दल तर हे धडाडीचे आणि एनर्जेटिक व्यक्तिमत्व असतं. आत्मविश्वासी आणि धैर्यशील, पटकन राग येणारे, स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक. जन्मजातच लीडर असलेली ही रास हे लोक उत्तम लीडर बनू शकतात आणि मोठ्या जबाबदाऱ्या सहज सांभाळू शकतात. फास्ट डिसिजन मेकर असल्यामुळे उत्तम सरकारी अधिकारी बनू शकतात. तर ह्या लोकांना स्पर्धात्मक क्षेत्र खूप आवडतं. तर मेष राशीसाठी सर्वोत्तम करिअर जर आपण बघायला म्हटलं तर स्वतःचा व्यवसाय, सेना, पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी, तसेच खेळाडू, राजकारण किंवा मॅनेजमेंट हे त्यांच्या आवडीचे विषय असतात. मेषेच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते. म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट, मालमत्ता, क्रीडा, खाणकाम, कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापारात चांगला फायदा मिळू शकतो. आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता असल्यामुळे स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची तीव्र इच्छाशक्ती यांच्यामध्ये नेहमीच असते आणि ती बघायला पण मिळते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल की जी स्पष्ट वक्तेपणा, ठामपणे विचार मांडणारे व्यक्तिमत्व, स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची राशी मेष असू शकते. मेष राशीचे लोक झटपट निर्णय घेतात, पण काही वेळा घाईने निर्णय घेतल्यामुळे चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जातात. नवीन गोष्टी शिकायला आणि रिस्क घ्यायला यांना खूप आवडतं. यांचा स्वभाव थोडा जिद्दी आणि हट्टीही असतो. हे व्यक्ती थोडे अहंकारी स्वभावाचे देखील बघायला तुम्हाला मिळतात. या व्यक्तींना जे माहिती असतं तेच खरं असं ते मांडणारे नेहमी तुम्हाला मेष राशीची व्यक्ती दिसतील. या राशींची व्यक्ती ही अतिशय जिद्दी व यांना लवकर राग येतो. तसेच विचार न करता देखील निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जाताना तुम्हाला बघायला मिळतील हे असे लोक. असे पण पाहण्यात आले की मेष राशीची व्यक्ती ही खूप जास्त एका गोष्टीवर फार काळ टिकत नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी अनेकदा अपयश आणि निराशा देखील येते. मेष व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाही. हट्टी असण्याबरोबरच ते सहसा आपल्या चुका मांडणे सुद्धा करत नाही. अगदी मोठी किंमत मोजावी लागले तरी चालते, पण ते स्वतःची चूक लवकर कबूल करत नाही. मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्यासोबत असंतोष त्यांच्या मनामध्ये नेहमीच असतो. एकदा ठरवलं की झालं, मग कोण काय म्हणतो त्यांना काहीच फरक पडत नाही. नवीन गोष्ट करण्याची त्यांची नेहमीच आवड. दुसऱ्याच्या आधिपत्याखाली काम करणं जरा अवघडच असतं यांच्यासाठी. तडजोड करायला फारसा तयार होत नसलेली रास. म्हणूनच या लोकांना स्वतःच बॉस व्हायला आवडतं, पण दुसऱ्याची नोकरी करणं म्हणजे कठीणच आहे रे बाबा. मेष राशीचे लोक प्रेमात प्रामाणिक आणि वफादार असतात, पण कधी कधी त्यांचा राग आणि जिद्द हा नात्यांमध्ये थोडेसे तणाव निर्माण करतो.
आणि मेष राशीच्या व्यक्ती लवकर प्रेमात पडतात. तुम्ही जर बघितलं असेल कुठे तर मेष राशीचे लोक प्रेमात लवकर पडल्यामुळे अर्धवट यशस्वी होतात. मनापासून आणि प्रामाणिक प्रेम करणारे लोक दिसले तर समजायचं मेष राशीचा व्यक्ती आहे. जोडीदारावर खूप प्रेम आणि काळजी करणारे, कधी कधी हट्टी आणि रागीट स्वभावाचे, ते आपल्या मनपसंत जोडीदारासमोर पुरेसा अर्थपूर्ण वेळ घालवण्यात अपयशी सुद्धा ठरतात. या राशीच्या महिला जर असतील तर काहीशा गर्विष्ठ तुम्हाला वाटू शकतात. त्यांना नेहमीच्या आणि टिपिकल प्रेम प्रकरणात ज्या वस्तू भेटवस्तू मिळतात त्या सहजासहजी त्या वस्तू मिळाल्यावर प्रसन्न होत नाही, किंवा त्यांना तुम्हाला मेष राशीच्या महिलांना वस्तू देऊन तुम्हाला प्रसन्न सुद्धा करता येत नाही. या राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमीच सक्रिय आणि आकर्षक राहावी अशी इच्छा असते. मेष लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते. ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात. त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात वाद होतात. मेषेच्या व्यक्तींना समाजात मानाचं स्थान असतं, त्यामुळे त्यांच्या पत्नीला सुद्धा मानाचं स्थान आपसुकच मिळतं. रागाच्या भरात काहीही बोलून मोकळे होतील, पण नंतर स्वतःच पश्चाताप करतील. अशी जी रास आहे ती आहे मेष रास. शुभ अंक जर मेष राशीसाठी असेल तर 1 आणि 9 आपण त्याला शुभ अंक मानतो मेष राशीच्या व्यक्तींसाठी. शुभ रंग लाल नारंगी असं सांगू शकतात, कारण मंगळाचा तो कलर आहे. मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी रास ही आहे मेष, म्हणून त्यांचं शुभ रत्न सुद्धा कोरल किंवा मुंगा असं तुम्ही धारण करू शकता. ही झाली मेष राशीबद्दल थोडक्यात ओळख. आता आपण वळूयात महत्वाच्या विषयाबद्दल, म्हणजेच मेषेचा 7.5चा काळ, की जो 29 मार्च 2025 पासून सुरू झालेला आहे. तर प्रथम समजून घेऊया शनीची 7.5 म्हणजे काय व मेष राशीवर त्याचा पुढील 2.5 वर्ष कसा परिणाम दिसून येईल याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. शनी 7.5 म्हणजे काय याचं जर म्हणण्याचं म्हटलं तर शनी ग्रह हा सौर मालेतील एक मंद गतीचा ग्रह आहे. तो सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सुमारे 29.5 वर्ष एवढा कालावधी घेतो. साधारणतः जर दिवसांमध्ये म्हटलं तर 10,759 दिवस तो सूर्याभोवती परिक्रमा करण्यासाठी, एक परिक्रमा करण्यासाठी शनी ग्रहाला वेळ लागतो. म्हणून शनीची 7.5 म्हणजे 7 वर्ष 6 महिने चालणारा एक महत्वाचा कालावधी असतो, जो प्रत्येक राशीसाठी ठराविक काळानंतर येत असतो. जेव्हा शनी ग्रह चंद्र राशीपासून 12वे पहिले आणि दुसऱ्या ग्रहात भ्रमण करतो तेव्हा तो 7.5 कालावधी मानला जातो. शनी म्हणजे काय तर न्यायाधीश, कर्मफलदाता असंही त्याला, शनी म्हणजे न्यायाधीश किंवा कर्मफलदाता असंही शनीला संबोधले जाते, कारण तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा मंदगतीचा ग्रह आहे आणि तो एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. हा डिले करणारा ग्रह आहे, विलंब करणारा ग्रह आहे, अडचणी निर्माण करणारा ग्रह असं सुद्धा काही ठिकाणी आपल्याला शनीला संबोधलं जातं. मानसिक तणाव आणि निराशा येते. जर शनीची 7.5 जर तुम्हाला आलेली असेल तुमच्या राशीला तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये मानसिक तणाव, निराशा आलेली दिसेल, मूड स्विंग झालेले दिसतील, लोनलीनेस त्यांना फील होईल. शनीला असंही एकटंच राहायला आवडतं. म्हणून जर तुम्हाला काही मेष राशीच्या व्यक्तींना खास करून आता शनीची 7.5 आहे तर या 7.5च्या पहिल्या चरणामध्ये तुम्हाला असे लक्षणं आढळू शकतात. शारीरिक दुखणे येऊ शकतात आणि आजार सुद्धा संभवू शकतात. हाडांचे प्रॉब्लेम, आर्थिक संकटे आणि कर्ज वाढवतात. ह्या शनीच्या या काही गोष्टी आहेत. कठोर मेहनतीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. स्थिरता, संयम हे तुम्हाला वाढवण्याचं काम शनीची 7.5 करते. एक वॉन्टेड एक्सपेंडिचर जे आहे, जे आपल्याला गरज नसताना तुम्हाला काही ठिकाणी खर्च करावा लागू शकतो. तसेच ॲब्रॉड कोणाला परदेशात जायचा योग असेल तर त्याला योग सुद्धा 7.5 मध्ये मिळत असतो. जर आपण विचार केला, पहिलं चरण जे आहे मेष राशीचा वर परिणाम काय होणार आहे 7.5च्या या 2.5 वर्षाच्या पहिल्या चरणामध्ये, तर मेष राशीसाठी शनी 7.5चा पहिला चरण सुरू होतो जेव्हा शनी मीन राशीत 12वे घरात प्रवेश करतो. या काळात होणारे संभाव्य परिणाम म्हणजेच मानसिक तणाव आणि चिंता, अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात, मन अशांत राहू शकते,
नेहमीपेक्षा जास्त विचार राहतील, आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, आरोग्याच्या बद्दल तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात, थकवा, अनिद्रा, डोक्याचा त्रास, पाचन संस्थेशी संबंधित काही आजार होऊ शकतात, जसं की ऍसिडिटीच्या समस्या तुम्हाला डोकावू शकतात. मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ह्या 2.5 वर्ष तुमच्या नोकरीच्या ठिकाणात अडथळे येऊ शकतात. प्रमोशन किंवा फायनान्शियल ग्रोथ उशिरा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल, पण निर्णय घेताना काळजी घ्या. नोकरी, व्यवसाय या ठिकाणी परिवर्तनाच्या संभावना शनी निर्माण करत असतो. 7.5मध्ये शनी हा परिवर्तन करण्यास भाग पाडतो. व्यक्तीला मानसिक स्थिती चेंज करण्यास भाग पाडतो. नाती, वैवाहिक जीवन असतील, घरातील कलह वाढवतो. मित्र आणि कुटुंबासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. शांत राहून संवाद साधणे गरजेचे असते. या काळात आर्थिक स्थिती सुद्धा अचानक खर्चिक होते. पैसे गुंतवताना प्रत्येकाने 7.5मध्ये काळजी घ्यावी. विशेषतः मोठ्या इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असणार ते टाळाव्या. शेअर मार्केटमध्ये लॉस संभवतात. मेष राशीच्या लोकांसाठी शनी 7.5चा पहिला चरण आव्हानात्मक असतो, पण संयम, मेहनत आणि योग्य उपायांनी या काळातही यश मिळवता येते. धैर्य ठेवा आणि सकारात्मक राहा. शनी हा कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी शुभ ठरतो, पण आळशी किंवा चुकीचे कर्म करणाऱ्यांसाठी कठीण फळ देतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा. योग्य कर्म करा. रंक ते राजा आणि राजा ते रंक करणारा ग्रह म्हणजे शनी ग्रह. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा आणि यशस्वी व्हा. या राशीच्या लोकांनी त्यांच्या रागावर आणि तणावावर नियंत्रण ठेवायला हवं. ध्यान, योग आणि नियमित व्यायाम केल्याने फायदा होतो. थोडं संयम ठेवा, जास्त विचार करू नका आणि जबरदस्त एनर्जी योग्य ठिकाणी वापरा. शांत राहा, विचारपूर्वक बोला, धार्मिक ग्रंथ वाचा किंवा मंत्र जप करा. शक्य असल्यास मौन राहा, गोड बोलण्याचा प्रयत्न करा. काही उपायही मी तुम्हाला इथे सांगू इच्छेल, परंतु त्या अगोदर तुम्हाला शनीचं भ्रमण कशा पद्धतीने मेष राशीला 7.5 देतोय ते आपण सध्या बघूया. आपण आता बघूया शनी कशा पद्धतीने शनीला मेष राशीला 7.5 आलेली आहे. हे जर बघायचं ठरलं तर आता ही मेष रास आहे, ही चंद्र रासनुसार आपण बघतो आहे. तर इथे भ्रमण करताना कुंभ राशीपासून शनी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करतोय, भ्रमण करतोय आणि इथे तो साधारण 2.5 वर्ष राहील. पुढे तो प्रत्येक 2.5 वर्षाने पुढच्या राशीमध्ये प्रवेश करेल. तर आता इथे ही जो शनी व्ययात म्हणजे व्ययस्थानामध्ये त्याने गमन केलेलं आहे. व्ययस्थानामध्ये शनी दिसतोय 12व्या स्थानामध्ये. इथे काय करतोय तो, तिथे हे व्ययस्थान जे आहे ते ट्रॅव्हलचं स्थान दर्शवलं जातं. खर्चाचं स्थान सुद्धा आपण म्हणतो. हॉस्पिटल याचं सुद्धा प्रतीक आहे व्ययस्थान. जर तुम्हाला लॉंग ट्रॅव्हल्सचे काही असतील प्रयोजन असतील ते शनी इथे तुम्हाला लॉंग ट्रॅव्हल्स क्रिएट करतो. विदेशात जाण्याचे योग सुद्धा शनी देतो. पूर्वीच्या काळामध्ये विदेशात जाणे हे नकारात्मक समजलं जायचं किंवा 7.5मध्ये एका गावापासून दुसऱ्या गावात जाणे हे त्रासदायक असं समजलं जायचं. परंतु आता सध्या परिस्थिती चेंज झालेली आहे. तर सध्या विदेशात जाणे हे भाग्याचं लक्षण असं ठरलं जातं. पण हे याचं कारक ग्रह आहे शनी. शनी जर व्ययात असेल तर तुम्हाला 100% विदेशात किंवा ट्रॅव्हलिंगचे योग क्रिएट करतात. आणि इथे जर शनी व्ययात गेल्यामुळे तुम्हाला पायांच्या समस्या उद्भवू शकतात. लॉस करण्यासाठी तो भाग पाडू शकतो. खर्चिक होऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये खर्च करू शकतो. आता शनीची दृष्टी 3ऱ्या स्थानावर म्हणजेच वाणी आणि धन, कुटुंब या स्थानावर तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप तुम्हाला निर्माण करेल शनी. कुटुंबामध्ये किंवा धनहानीचे योग तुम्हाला संभवतो. तसंच शनीची 3री दृष्टी कुटुंबस्थान, तर 7वी दृष्टी जी आहे तर तुम्हाला शत्रुस्थानावर बघायला मिळेल की जिथं ऋण किंवा शत्रुस्थान असतं. तर यावेळेस तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, या पहिल्या चरणमध्ये 2.5 वर्षामध्ये कोणीही लोन घेऊ नये, लोन घेण्याचा विचार करू नये. लोन जर घेत असणार तर 10 वेळा विचार करा, कारण त्याची शनीची जी 7वी दृष्टी आहे ती शत्रुस्थानावर आहे.
आणि 10वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे. तर हा शनी जो आहे तो तुमचा फॅमिली, शत्रुस्थान, भाग्यस्थान, नोकरी ह्या सर्व ठिकाणी तो बघत आहे, त्याची दृष्टी बघते आहे. भाग्यस्थानावर दृष्टी पडण्याने काय होतंय, तुमच्या माइंडसेटमध्ये चेंजेस होत आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट जर तुमचं काही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यवसायावर लक्ष द्यावं लागेल. टार्गेटचं प्रेशर येऊ शकतं, वेगवेगळे टार्गेट असतील तर. ओव्हर थिंकिंग असेल, तुमच्या विचारांमध्ये ओव्हर थिंकिंग येऊ शकतो. इथं भाग्यस्थानात शनी ची दृष्टी पडत असल्यामुळे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढतील. लोकेशन चेंज करण्याचे योग सुद्धा तुमचे येतात. जॉब चेंज करण्याची वेळ सुद्धा याच्यामुळे येऊ शकते. तसंच कर्मची गोष्ट सुद्धा शनीवरच अवलंबून आहे. शनीची 7.5 जशी कुंभमधून मीन राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे चालू झालेली आहे. 29 मार्च 2025 पासून हे तुम्हाला कळालं असेल. आणि या सर्व अडचणींवर उपाय म्हणून किंवा शनीचे दोष कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, मेष राशीच्या व्यक्तींनी या सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या काळात किंवा 7.5 वर्ष जरी कन्सिडर केले तुम्ही, तर संपूर्ण 7.5च्या काळामध्ये तर मंत्र जप केला पाहिजे. ओम शम शनेश्चराय नमः किंवा ओम प्राम प्रीम प्रौ स शनेश्चराय नमः या बीज मंत्राचा जप नेहमी करा. शक्य झाल्यास काळ्या तिळांचे शनिवारी दान देऊ शकतात. शनी मंदिरात जाऊन तेल अभिषेक करू शकतात. हनुमान चालीसा किंवा महामृत्युंजय जपाचे पठण करू शकतात. कावळ्यांना किंवा गरीब लोकांना अन्नदान करू शकतात. सकाळी घरातून निघताना गुळ आणि पाणी ग्रहण करून दिवस सुरू करू शकता तुमचा. तसंच तुळशीला जल अर्पण करू शकतात आणि शांतपणे काम करण्याचा निर्णय करू शकतात. शनी हा परीक्षक ग्रह आहे. तो तुमची परीक्षा घेणार आहे. तुम्हाला त्याला सामोरं जायचं आहे. तो तुमचा शत्रू नाही आहे हे मनामध्ये बिंबवून घ्या. मेष राशीला शनीची 7.5 जाचक असते, पण तुम्ही स्वतःचं मन शांत ठेवलं आणि कर्मावर लक्ष दिलं तर त्याचे फळं तुम्हाला चांगल्या स्वरूपात मिळतील आणि शनीच्या 7.5चा त्रास कमी होणार नाही. तो फक्त कर्मानुसार फळ देणारा ग्रह आहे. जर तुमची कर्म चांगली असतील तर तो तुम्हाला रंग ते राजा बनवू शकतो आणि जर वाईट कर्म केल्यास तुम्हाला तो राजाचा रंग सुद्धा बनवण्यास मागे पुढे पाहणार नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमच्या ओळखीत तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी मेंबर मेष राशीचा असेल तर या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करा. या गोष्टी किती खऱ्या वाटल्या याबद्दल तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.